धन्यवाद. तर चला लगेच मैदानाच्या आतमध्ये या दिवास्फोट दिवा टीमला विनंती, आपण लगेच खेळायला सुरुवात करूया. नाणेफेक जिंकून या ठिकाणी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे दिवास्फोट दिवा या टीमने. तर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. तसेच साई कृपा डुंगे आपण ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. पंच मैदानाच्या आतमध्ये चाललेले आहेत. आपण अनुभवतात गावदेव ओवले आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2026 हे महापर्व महासंग्राम क्रिकेटचा जुना आणि क्रिकेटची पंढरी मित्र आपण पाहतोय. भिवंडी ग्रामीण 40+ असोसिएशनच्या माध्यमातून या स्पर्धा, त्यातली एक नामांकित स्पर्धा मित्र आपल्या भेटीसाठी. तर या ठिकाणी बोलूया स्वागत आणि सन्मानाकडे. आपण पाहतोय दिवा स्पॉट दिवा या ठिकाणी पाहतोय, आपण क्षेत्ररक्षण करतोय. तर या ठिकाणी आपण बोलूया स्वागत आणि सन्मानाकडे. गावदेवी पूर्ण संघाचे सर्व करता धरता आपण पाहिलं तर सन्मान्य मनोजी टावरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा या केला जातो हेतूचे स्वागत आणि सन्मान. भिवंडी ग्रामीण असोसिएशनचे आपण पाहतोय की संलग्न. त्यानंतर आपण पाहूया यशवंत दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही आपण करूया यशोदे स्वागत आणि सन्मान. आपण पाहू शकता एक चांगले लाडके व्यक्तिमत्व आहेत यशवंत दादा शिंदे साहेब, यांचा केला जातो हेतूचे स्वागत आणि सन्मान. धन्यवाद. उल्या खेळाकडे या ठिकाणी चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या. 4 षटकांचा हाही सामना आहे. स्पर्धेतील ही तिसरी लढत दुसऱ्या फेरीची पाहायला मिळते. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं दिवा संघाने वरालदेवी ताडेली संघाला हरवलं होतं. त्यानंतर गावदेवी पूर्ण मागील मॅचमध्ये मॅच बरोबर बनवली होती. मी म्हटलं होतं की त्यांची गोलंदाजी खूप चांगली आहे, परंतु अंतिम क्षणामध्ये कुठेतरी चुकी पाहायला मिळाली आणि सामना गमवावा लागला. परंतु फाईट खूप चांगली केली. हरलो तरी चालेल, परंतु लढलो कसं आहे समाजाला आणि समोरच्या टीमला दिसलं पाहिजे, आणि ते लढणं झिजणं पूर्ण टीमचं खूप चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळालं. हार जीत खेळाचा पार्ट आहे नो डाऊट, बट खेळताना त्याच्याकडे आपण कुठल्या दृष्टिकोनातून पाहतोय हे खूप महत्त्वाचं असतं. आता मात्र दुहेरी फेरीचा हा सामना, एका बाजूला एक टप टीम दिवास्फोट दिवा, दुसऱ्या बाजूला त्याच्या अगेन्स्ट फाईट करतोय तुल्यबुल्य अशी टीम साई कृपा डुंगे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच, वेळ नका लावू. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज, विनंती असेल. याच्यानंतर गावदेवी अंजूर आणि गावदेवी सोनाले ही लढत पाहायला मिळेल. त्याच्यानंतर जयदुर्गा सुरई आणि कालिकामाता खारबाव अशी लढत पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील या 8 संघ आहेत या स्पर्धेमध्ये आपल्या नशीब आजमावत आहेत. पाहूया कुठला संघ संध्याच्या सत्रामध्ये क्वालिफाय होईल. दिलीप पाटीलच का? दिलीप पाटील का? दिलीप पाटील दिलं 2 तो होतं. काय होतं? एक योनला योन, एक तो तिकडं फर्स्ट होना त्या 5 स्टँड दिला त्यांना. एक तिकडं दिला 3 होतं गाडी. स्टँड नाही रे. अर्जुन बुवा, अर्जुन पाटील का काय? आडनाव काय? मोरले स्टँड पाटील. आज 2 स्टँड होतं माहित आहे ना. दोन बिझनेस स्टँड या ठिकाणी खेळायला सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये राकेश पाटील आणि दिलीप पाटील. स्ट्रायकर यांना आपण पाहतोय दिलीप पाटील, नॉन स्ट्राईक यांना राकेश पाटील आणि स्ट्रायकर गोलंदाज आपण पाहतोय एक आपण पाहिलं तर सिनियर खेळाडू
आणि भरपूर क्रिकेटचा अनुभव त्यांच्या पाठीशी आपल्याला पाहायला मिळते. अर्जुन पाटील पाहूया गोलंदाजी मार्गवरती तयार होत आहेत, सज्ज होत आहेत. चांगला नावा रूपाला सातत्यपूर्वक कामगिरी या गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे. दिवा संघाला आत्तापर्यंत इथपर्यंत आणण्यासाठी त्यांचीही मोलाची कामगिरी पाहायला मिळाली आहे. सुरुवात चांगली करून देतात गोलंदाजीच्या माध्यमातून आणि मग येणारे गोलंदाज त्याच्यावरती कलच चांगल्या प्रकारे रचला जातोय. या ठिकाणी पाहतोय यावेळेस उडवला आहे इनफिल्डच्या वरतून पहिल्या चेंडूवरती. या ठिकाणी येतोय सीमा पार, जातोय चेंडू चौकार. क्या बात आहे. पहिल्या चेंडूवरती एक चांगली सुरुवात केली गेली आहे. मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतला होता, ताकद थोडीशी कमी पडली, परंतु पॉवर प्लेचं षटक आहे इनफिल्डच्या वरतून मारण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला गेला, यशस्वी झाला आणि चौकार आला. चौकाराने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपन केले जाते. 4 धावेने सी. दिलीप पुन्हा एकदा पाहूया, तयार होते अजून एकदा. आता मात्र लोंगाच्या रिजन मध्ये चेंडू येतोय आणि जातोय सीमा पार. अजून एक बॅक टू बॅक दुसरा चौकार. या ठिकाणी पाहतो बॅक टू बॅक दुसरा चौकार येते. अजूनही आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली नाही आहे. यावेळेस पहिल्याच ओव्हरमध्ये सुरुवातीला 2 चौकार आलेले आहेत. चौकारांची हॅट्रिक कंप्लीट करेल का हे पाहूया. स्लोचा मारा ठेवला होता. या ठिकाणी आपण पाहिलं तर शॉर्टपिच डिलिव्हरी होती, अंदाज बांधता आला नाही आहे आणि आता मात्र कमबॅक केलं गेलं. डॉटची झाली समाप्ती, धावसंख्या स्थिर. या ठिकाणी आपण पाहतोय 8 या अंकावरती बॅक टू बॅक ते 2 चौकार आले आपण पाहिले तर. या ठिकाणी आपण पाहतोय डीप मध्ये उचलला जातोय चेंडूला, सिंगल धाव घेतली जाते आणि सिंगलने खेळ 2 धावा घेतल्या. यस, 2 धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकते 10 या अंकावरती. पुढील चेंडू पुन्हा एकदा तयार होते. गोलंदाजी मार्कवरती आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या 4 चेंडून मागे. अर्जुन बुवा एक चांगला गोलंदाज आहे, कमबॅक केलं गेलं. बॅक टू बॅक आपण पाहिलं तर 2 चौकार लागले होते. थोडासा प्रेशर जरूर होता, परंतु त्या प्रेशरला मात्र झेलले गेले आणि चांगली गोलंदाजी. आता मात्र या ठिकाणी पाहतो, क्या बात आहे, वड कॅच. कॅच ऑफ द डे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आय थिंक या स्पर्धेतील सर्वाधिक कॅच ठरेल. 1 हँड कॅच मनोज भोईर. क्या बात आहे, आपली जादू आजही
वेळेस पाहतोय चांगला चेंडू आहे, निर्धावच्या स्वरूपात हाताळणी केली जाते. मागील मॅच खेळली गेली ती दिवास्वर दिवा आणि वरालदेवी ताडाली याच्यामध्ये 47चा लक्ष्य होता आणि 27 वरती वरालदेवी ताडाली टीमला रोखलं होतं, थांबवलं होतं. म्हणजे गोलंदाजी किती चांगली आहे पहा, आणि तेच प्रदर्शन याही मॅचमध्ये पाहायला मिळतंय. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातोय, डीपमध्ये उचलला जातोय. पाहूया, इथेही सिंगलच घेतली जाते. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय आणि फेकही चांगली होते. या ठिकाणी आपण पाहतोय ओव्हर क्रमांक दुसरे समाप्त झालं. धावसंख्या धावफलकावरती लागली गेली ती म्हणजे 17 धावा. म्हणजे या ओव्हरमध्ये किरण म्हात्रेने आपण पाहिलं तर फक्त 6 धावा खर्च केल्या, गडी बाद केला नाही आहे, हरकत नाही आहे, परंतु धावांवरती रोख लावली गेल्या आहे, धावा थांबवलेल्या आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 2 षटकांमध्ये या ठिकाणी 17 बनल्यात. उर्वरित 2 षटकांमध्ये किती बनतील हे पाहूया. वार पलटवार क्रिकेटचा हा खेळ आहे आणि याच्यानंतर आपल्याला गावदेवी अंजूर आणि गावदेवी सोनाली अशी एक बिग फाईट, बिग लढत पाहायला मिळेल. त्याच्यानंतर जयदुर्गा सुरई आणि कालिका माता खारबाव, ती एक चांगली मॅच आहे. उदय शेटला काय ऐका नाही काय पारितोषिक? हो प्रेमनाथा, उदय शेट आले. लावू का 2-4 हजार? 2-4 हजार लावू का? नो बॉल वर उदय टन होत आहे यावेळेस अतिशय वेगवान. क्या बात आहे. तेज तर्रार चेंडू या ठिकाणी हाताला जातोय. हवे दिवेची एक्सप्रेस आपण पाहतोय. ज्या पद्धतीने आपण पाहतोय आपल्या मागे जो रेल्वे ट्रॅक आहे त्याच्यावरती जशी एक्सप्रेस धावली जाते तसा चेंडू या ठिकाणी हाताला गेला आहे उदय म्हात्रे याने. या असोसिएशनमधील एक चर्चेचं नाव आहे. खरोखर चांगलं व्यक्तिमत्व आहे. सर्वांचे असून मिलीजुलूनमध्ये राहत आहेत. या ठिकाणी पाहतोय ऑन साईडला एक धाव घेतली गेली आहे आणि दुसरी धावची मागणी या ठिकाणी. आणि या 2 धावेने धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 19. पुढे चेंडू पाहूया या ठिकाणी. यावेळेस उडवला आहे, हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली जातोय आणि झेल घेण्याचा उत्तम प्रयत्न केला गेला या ठिकाणी पाहतोय आपण, परंतु झेल काही कन्वर्ट केली गेली नाही आहे. एफर्ट चांगला होता, परंतु आपली एक चांगली टीम आहे आणि या टीमच्या जोडीला आपण खेळत आहात तर असा प्रयत्न चांगला होणं गरजेचा होता झेल घेण्याचा. अनिल पाटील यांची खरोखरच चांगला एफर्ट होता, चांगला प्रयत्न होता, पण झेल घेणं गरजेचं होतं कारण लोक आहेत जितो मॅच असं सूत्र आहे. जीवनदान दिलं जातं. या ठिकाणी आपण पाहतोय की राकेश पाटील यास धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावफलकावरती 21-21 धावा बनत नाहीत या ठिकाणी आपण पाहतोय. तर पूर्णपणे बांधून ठेवलेलं आहे, जकडून ठेवलेलं आहे गोलंदाजाने, मोठा फटका खेळू देत नाही आहे. ओव्हर क्रमांक 3 आपण पाहतोय
पुढे सरसावले. आता मात्र भन्नाट वेगावरती काही नियंत्रण पाहायला मिळालं नाही. या वाईट बॉलचा इशारा केला जातोय पंचांच्या माध्यमातून. एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. 22 धावा, 22 धावा धावफलकावरती लागले आहेत. उदय मात्रे पुन्हा एकदा होतोय तयार गोलंदाजी मार्क वरती. या ठिकाणी पाहूया, यावेळेस उडवलाय. क्या बात आहे. चेंडू पाहता पाहता जातोय मिडवटच्या डोक्यावरून सिक्सर. तीन ओव्हरचा खेळ चालू आहे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या धावफलकावरती 28. आता कुठेतरी धावसंख्या चांगली दिसते. शेवट अजूनही या ठिकाणी 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. क्या बात आहे. या ओव्हरमध्ये या षटकारानंतर कुठेतरी धावा धावफलकावरती दिसत आहेत. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 28. पुढे चेंडू. यावेळेस अजून एक दमदार असरदार ब्रँडेड स्ट्रोक षटकार. या ठिकाणी पाहतोय अजून कुठल्या प्रकारची हॅट्रिक झाली नाही. या षटकाराच्या हॅट्रिक वरती आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय राकेश पाटील. आजच्या या स्पर्धेतील पहिली षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळेल का हे पाहूया. नाना शेठ गोंडली साहेबांच्या माध्यमातून टी शर्ट दिले जातोय कलरफुल. आज आमच्याकडे जमा नाहीत परंतु आपलं नाव नोंद केलं जाईल आणि नेक्स्ट स्पर्धेमध्ये ते दिले जाईल. आतापर्यंत सर्वाधिक धावा खर्चीला ओव्हर आपल्याला पाहायला मिळते उदय मात्रे यांचा. यावेळेस कार्पेटच्या साहाय्याने येतोय डीप मध्ये उचलला जातोय. फिकी केली जाते परंतु 2 धावा पूर्ण होतात. तिसरीची मागणी केली आहे. आता मात्र धोका होईल. काय आवश्यकता होती का हा प्रश्न निश्चित पडला असेल तिसरी धाव घेण्याचा. कारण प्रशांत आहे डगआउट मध्ये परंतु या ठिकाणी राकेश पाटील यांची बॅट लागली होती. 2 षटकार लागले होते. म्हणजेच आजचं स्वरूप पलत्याच्या पाठीमागे लागण्यासारखा हा चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 36 लागली गेली आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 12च्या सरासरीने धावा या ठिकाणी जमा झाल्यात. या ओव्हरमध्ये भरपूर धावा खर्च झाल्या. आपण पाहिलं तर वाईट आला, त्यानंतर 2-2 अशा 3 वेळा घेतल्या गेल्या आणि 2 षटकार अशा रीतीने भरपूर धावा धावफलकावरती जमा झाल्यात. पाणी वगैरे द्या त्यांना. या ठिकाणी पाहतोय कृष्णा मडवी येतोय शेवटचा अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी. पाहूया या ओव्हरमध्ये किती धावांची मजल मारली जाईल. मागील ओव्हरमध्ये 19 धावा खर्च केल्या. यावेळेस क्या बात आहे. यॉर्कर लेनचा चेंडू आपण पाहतोय. वाईड यॉर्कर आणि परफेक्ट आपल्याला पाहायला मिळते. डॉट चेंडूची या ठिकाणी होते समाप्ती. कृष्णा मडवी यांचा तिखट मारा पहिल्या चेंडूपासून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिले तर वेग प्राप्त करून दिलं होतं आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर अंदाज बांधता आला नाही या बॅटरला. आणि या ठिकाणी पाहिलं तर डॉटचे होते समाप्ती सांगता होते.
क्या बात आहे, अजून एक चांगला चेंडू. उदय म्हात्रे एक्सप्रेस आहे तर कृष्णा मडवी सुपर एक्सप्रेस आहे. क्या बात आहे. बॅक टू बॅक 3 चेंडू या ठिकाणी पाहिलं तर निर्धावच्या स्वरूपात फेकले गेले आहेत. ज्या कुठेतरी धावा खर्च झाल्या होत्या त्या धावा या ठिकाणी थांबल्या गेल्या आहेत. मी नेहमी म्हणत असतो ना की हातचं सोडून पलत्याच्या पाठीमागे लागाल ना मित्र हो तर हाती काही उरत नाहीये आणि ती परिस्थिती झाली. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर राकेश पाटील मैदानाच्या आतमध्ये खेळ चांगली करत होता परंतु प्रशांत यास चान्स दिली, संधी दिली, परंतु ते संधी या ठिकाणी डॉटने खेळली जाते. पुढील चेंडू पाहूया. क्या बात आहे, क्या बात आहे, वा. अजून एक चांगला दर्जेदार चेंडू पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण पाहिले तर डॉट चेंडूची सांगता होते. जास्त अपेक्षा जास्त आकांक्षा ठेवली होती या खेळाडूकडून परंतु त्याने साप आणि सपसेल निराश करून टाकलेला आहे. 4 चेंडूमध्ये एकही धाव जमा केली गेली नाही आहेत. सर्वात चांगली ओव्हर जर आपण पाहिली तर मागील पाहायला मिळाली होती. 2 धावा देऊन 2 गडी बाद केले होते. आता मात्र बॅटचा कनेक्शन झाला आहे जरूर. स्क्वेअर रिझनमध्ये आहे शतरक्षकपैकी केली जाते उदयच्या माध्यमातून आणि दोन्ही गाड्या आता एकाच रोलावरती. काय करायचं आता. आणि आपल्या या असोसिएशनमध्ये असा नियम नाही आहे. ज्यावेळेस दोन्ही गाड्या एकाच रुलावरती असतील त्यावेळेस तो धावी दिली जात नाही आणि आउटही दिल्या जात नाही आहे. सिंगल धावे ते. आजच्या दिवसातील सर्वात चांगली ओव्हर आपण पाहिली तर 2 गडी बाद करत 2 धावा विनोद याने खर्च केल्या होत्या. आणि या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी कृष्ण मडवी त्याच्या पावलावरती पाऊल ठेवतोय कारण एकच धावा तापर्यंत खर्च केली गेली आहे. शेवटचा अंतिम चेंडू फेकला जात आहे आणि यावेळेस फटका चांगला आहे. पाहूया समोरच्या दिशेने खेळला गेला आहे. अर्जुन बोआद या ठिकाणी फेकी केली जाते आणि या ठिकाणी पाहतोय 2 धावा जमा केल्या जात आहेत. 2 ने धावसंख्या धावफलकावरती 39 सजली जाते. ज्या तिसऱ्या ओव्हरला धावा खर्च झाल्या होत्या त्या धावा कव्हर केल्या गेल्या आहेत. म्हणून या खेळाला आपण सहकार्याचा खेळ ही म्हणतात. एखाद्या सहकार्याने जर चुकी केली तर त्याला झाकण्याचं काम दुसऱ्या सहकार्याने करायचं असतं. आणि उदयाच्या ओव्हरला ज्या धावा गेल्या त्या मात्र कृष्णा याने मात्र त्या कव्हर केल्या गेल्या. पाहूया धावसंख्या आहे 39 आता 40चं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलं आहे दिवा स्पोर्ट दिवा या टीम समोर. चला दोन्ही टीमच्या संघाने घ्या टॉस साठी आपण लगेच अंजूर आणि सोनाली आमच्या घरामध्ये दुसऱ्या घरामध्ये जाऊ दे. आमच्या टेबल पण असं बांधलं. चला अंजूर सोनाळे या नाणेफेकीसाठी. वेलकम सन्माननीय टार्झनजी पाटील साहेब तसेच सन्मान्य विशालजी पाटील साहेब. यस सन्मान्य संतोषजी चौधरी साहेब आपणास विनंती आपण या टॉस बॉक्समध्ये या ठिकाणी आपण नाणेफेक करणार आहोत. टॉस का बॉस यासाठी आपण पाहतोय हा टॉस बॉक्स सन्मान्य भविष्य भानुशाली यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेले आहेत. अंजूर अंजूर टीम संघ नाही की आपण टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी आमचे मान्यवर आहेत प्रतिस्पर्धी
संघ सोनाली टीमचा ही संघ नायक या ठिकाणी उपस्थित आहे. चला खेळाला लवकर सुरुवात करूया आपण या ठिकाणी. 40 धावांचा या ठिकाणी टार्गेट ठेवलं गेलं आहे दिवासवड दिवा टीम समोर. पाहूया 40 धावा किती लवकर कंप्लीट केल्या जातील की त्याच्यावरती फाईट दिली जाईल, कारण गोलंदाजी आज खऱ्या अर्थाने डुंगे संघाचीही चांगली पाहायला मिळाली आहे. त्या अनुषंगाने दोन्ही टीम ताकदवार आहेत. त्यातील सामना हा आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते पुण्यनाथ आणि किरण. या ठिकाणी पहिली षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विनोद तयार होतोय. 40 धावा थांबवण्यासाठी पहिला ओव्हर पॉवर प्लेचा दिला गेला विनोदाच्या हातामध्ये. संघ नायक जितू पाटील यांच्या माध्यमातून तुम्हाला पहिलं 3 षटक जे आहेत ते 15 मिनिटांमध्ये कव्हर करायचे आहेत. ही सूचना असोसिएशनच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचली जाते. ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली जातोय. पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी गोलंदाज टर्न होतोय. गेम ऑन. सर्वांना जय श्रीराम. फेकी केली जाते. पहिल्या चेंडूवरती बहारदार असरदार पंच केला जातोय. चेंडू जातोय सीमा पार. येतोय चौकार. किरण यांच्या बॅट मधून येतोय चौकार. चला अंजूर टीम या मान्यवर आमचे थांबून आहेत या ठिकाणी. जो संघ उशिरा येतो त्या संघास पॅनलाइज केले जाते. दोन्ही संघ जर उशिरा आले त्यांचा 1 षटक कमी करण्यात येते आणि जर संघ नायक उशिरा आला तर त्याला 2 धावांची पॅनल्टी दिली जाते. पुढे चेंडू या ठिकाणी पाहतोय इनफिल्डच्या वरतून पुन्हा एकदा चांगला ताकदवार फटका खेळला जातोय. हाही चेंडू प्रयत्न खूप चांगला, परंतु या ठिकाणी चेंडू थांबत नाही. जातो सीमा पार. येतोय चौकार. क्या बात आहे. या ठिकाणी येतोय चौकार. धावसंख्या पुढे सरकते 8 या अंकावरती. काही हरकत नाही. ती पॅनल्टी त्यांना लागले जातात. 40 धावांचं लक्ष, त्यातल्या या ठिकाणी 8 धावा पाहतोय आपण चौकाराच्या माध्यमातून कंप्लीट केल्या जात आहेत. किरणने मागील मॅच मध्ये सुद्धा सुरुवात चांगली केली. बॅक टू बॅक 2 चौकार लावले होते. या ठिकाणी आपण पाहतोय अजून एक ताकदवार दमदार असरदार
आणि या स्पर्धेतील पहिली चौकार हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट केली जाते. आपण बोलूया या ठिकाणी नाणेफेकीसाठी. तर कॉईन दाखवूया. एका बाजूला उपसरपंच तर दुसऱ्या बाजूला सरपंच असा हा अनोखा कॉईन आहे. कोण बोलतंय? यस, सोनाली टीम कॉलिंग देते. सरपंच असं कॉलिंग दिलेलं आहे. उपसरपंच आले आहे. बोला काय निर्णय? यस, या ठिकाणी नाणेफेकीचं कॉलिंग जे आहे ते अंजूर टीमच्या बाजूने लागले आहे. सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. ओ टू कॉम्बॉक्स धन्यवाद. दोन्ही टीमसाठी या सामन्याला खूप साऱ्या शुभेच्छा. आमचा घाललाय या ठिकाणी आपण पाहतोय. यानंतर सामना होणारा गावदेवी अंजूर आणि गावदेवी सोनाले याच्यामध्ये नाणेफेक झाली. अंजूर टीमने नाणेफेक जिंकलं. सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. लेट रिपोर्टिंग अंजूर टीमने केली त्याबद्दल त्यांना 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. याची संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 3 चौकार खेचण्याचा विक्रम या ठिकाणी पाहायला मिळाला किरण यांच्या माध्यमातून, परंतु त्यांना मोठी इनिंग करता आली नाही आहे आणि बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला गेले आहेत. तर पाहूया आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कृष्णा बडवे येतो, ज्याने खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी केली. धावा भरपूर बनवत होत्या. 3 ओव्हरमध्ये 36 बनल्या होत्या, परंतु शेवटच्या अंतिम ओव्हरमध्ये स्लोगरचं ओव्हर होतं हाणामारीचं आणि त्याच्यामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र 12 धावा धावफलकावरती झाल्यात. धावा भरपूर चांगल्या आहेत नो डाऊट, बट विकेट गेला आहे. क्या बात आहे, फ्लायटेड डिलेव्हरी होती आणि या ठिकाणी पण पाहतो लोन फुलटॉस टाईप हा चेंडू आणि परिणामस्वरूप डॉटची सांगता होते. लगातार 3 चौकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट. आता पाहूया शेवटचा अंतिम चेंडू आहे या पहिल्या षटकातील. लेट आले तुम्ही. अरे आम्ही कधी टॉसला का नाही आले तुम्ही? कोणी पकडला? कंटिन्यू चालू आहे. अरे या नसला नेम तुमचा. तुम्ही यायचं ना, इनिंग समाप्त झाली, तुम्ही यायचं आहे. अरे तुम्हाला पुकारला नाही, तिथं पाहुणे येऊन राहिले. तुम्हाला कुठल्या टीमला पुकारला? आपल्या असोसिएशनचा नियम आहे की जर तुम्ही 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघनायकात उपस्थित झाला नाहीये तर त्याला पॅनलाइज केलं जातं. आणि याच्यात जर माझी चुकी वाटत असेल तुम्ही असोसिएशनला जाऊन विचारा किंवा त्यांना फोन करा. तुम्ही याच्यात कमिटीचा काहीही एक सहभाग नाही आहे. या असोसिएशन ज्या नियम आमच्यापर्यंत पोहोचवतात ते नियम तुमच्यापर्यंत पोहोचवतो. नाणेफेकीला जो संघ उशीर राहील त्याला 2 धावाची पेनल्टी असते आणि जर दोन्ही संघ नसतील तर त्याला 1 ओव्हरचा पॅनलाइज केलं जात आहे. आणि ही दापोडे टीमलाही आणि भादवड टीमलाही पेनल्टी लागली गेली आहे. पुढील चेंडू या ठिकाणी पाहतोय आपण, चांगला चेंडू आहे. या ठिकाणी आपण पाहतोय अजून डाट चेंडू घेतला जातोय. या ठिकाणी कृष्णा याच्या माध्यमातून या ठिकाणी पाहतोय ऑन साइडला या ठिकाणी झेल घेतला जाईल. यास फलंदाज या ठिकाणी होते बाद. झेलच्या स्वरूपात या ठिकाणी पुण्यनाथ आता मात्र बाद होतोय. कुठल्या प्रकारची या ठिकाणी पाहतोय आपण धाव जमा केली गेली नाहीये.
या ठिकाणी आपण पाहतोय की नवीन बॅटर गणेश येतोय. या ठिकाणी पाहतोय आपण सिंगल धावे ते लेगबॅचच्या स्वरूपाने धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 13. जितू पाटील पाहूया पुन्हा एकदा होतं तयार. यावेळेस फटका चांगला सजवला आहे. पाहूया उंची गाठली आहे, लांबी गाठेल का नाही आणि फलंदाज झेलच्या स्वरूपात कृष्णा मडवी मात्र बाद होतोय. या ठिकाणी अजून एक झटका लागला जातोय, धक्का दिला जातोय. धावसंख्या 13 वरती लागणारा हा तिसरा गडी बाद होतोय. पाहूया आता या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये रोशन येतोय. या ठिकाणी पाहतोय आपण विकेटचं होतंय पतन पुन्हा एकदा. यावेळेस मात्र आताही हवेमध्ये आहे, परंतु सेफ लँडिंग होईल. धावा किती बनतात पाहूया. सिंगल कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट होत आहेत. बाल बाल भज घे. या ठिकाणी सुद्धा आपण पाहिलं तर दुसरी धाव घेण्याचा मानस ठेवला गेला होता आणि या ठिकाणी पाहतोय आपण 15 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. 13 चेंडूंमध्ये आता 25 धावांची आवश्यकता आहे. 13 मध्ये 25. पाहूया काय घडतंय. जितू पाटील चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतोय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र उडवला गेला आहे, हवेमध्ये फटका फसला आहे. शत्रशेक त्याच्या खाली, चुकी नाहीये. अजून एक गडी बाद होतोय. या ठिकाणी आपण पाहिलं तर झेलच्या स्वरूपात. मामा मी इथंच आमच्या मुलं जर व्यत्यय आला असेल ना केला तर 100% पेनल्टी द्यायला पाहिजे. खेळाडू इथं उपस्थित असून पेनल्टी चुकीचं आहे ना. खाली गेला पाहिजे असं असते ना, तो नियमच आहे ना. पण आमच्या ऐका ना, 2 गोल झाले, तुम्ही यायचा आणि टॉस करायचा ना. खरोखर आमची चुकी आहे तर आम्ही पेनल्टी मला करू देणार ना, ते नाही देणार. खरोखर आमची गलती असेल तर पेनल्टी 100% पण पेनल्टीचा विषय नाही. तुमच्या नियमात वेळेच्या आधीच आम्ही आलो नाही. वेळेच्या आधी जर आम्ही नसतो आलो ना तर ठीक आहे. जाम टाइम झाला आम्हाला. कसं असतं, 1 रन महत्वाचे असते आहे ना. पेनल्टी मैदान खाली. तुम्ही आज मॅच खेळता का मला सांगा. तुम्ही आज खेळता का? प्रत्येक ठिकाणी खेळता मग मग
पेनल्टी द्यायला पाहिजे म्हणजे 40 प्लस कमिटी आहे. हा असोसिएशन नाही, पण ही पहिल्यांदा पेनल्टी बघतोय. खेळाडू असून नाही नाही हो, तुम्ही आले तर पाहिजे ना. विनोद बघा तिकडे बोलून घ्या, ते उगाच कशाला बघा बघा तुम्ही बोलून घ्या मला काय हरकत नाही हा आम्ही नसतो ना तर ठीक आहे मी काय सांगितलं माहिती का तू खाली काय धावसंख्या 18. हॅलो, मैदानाच्या आतमध्ये जे दिवा स्पोर्टचे प्लेयर आहेत त्यांनी खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. या ठिकाणी पाहतोय आपण चेंडू जातोय बॅकवर्ड स्पीड एक रिजनला सीमा पार चौकार. जो मॅच केला जात आहे आणि दोन्ही संघ जर आले नाहीत तर त्याला 2 ओव्हरची पेनल्टी दिली जाते. हा नियम पहिल्यापासून आहे आणि जशा तसा आहे. आणि याच्यामध्ये जर माझी काही चुकी वाटत असेल तुम्ही असोसिएशन कमिटीशी बोलून घ्या, परंतु माझ्यावरती कोणी येऊ नका. या ठिकाणी पाहतोय आपण अजून एक झेल चांगला पकडला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर स्थिर आहे. या ठिकाणी तिसरा ओव्हर चालू आहे. राकेश पाटील मात्र चांगली गोलंदाजी करतोय. 2 गडी बाद केलेत या ठिकाणी आणि सामना मात्र बनवला आहे, कारण धावसंख्या फक्त 40 बनवायची होती आणि आता धावफलकावरती आहे त्या 22, म्हणजे अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. सामना होता कुठं आणि सामना या ठिकाणी आला कुठं.
पोहूया पुढील चेंडू. राकेश पुन्हा एकदा या ठिकाणी होतं तयार. 7 मध्ये हवे आहेत त्या म्हणजे 22 धावा. शेवटचा चेंडू आहे. भरपूर मतपूरक दोन्ही टीमच्या बाजूने. यावेळेस पाहतोय आपण समोर हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न होईल का? घेतला जातोय घातक प्रयत्न आणि फलंदाज अजून एक बाद होत आहे रनआउटच्या स्वरूपात. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर धावसंख्या पुढे सरकली धावफलकावरती ती म्हणजे 23. आता मात्र 6 मध्ये हवे आहेत 17. 6 मध्ये 17ची आवश्यकता. तुम्ही पण लक्ष घालायला पाहिजे ना. आता ते टॉसला आले 2 रनांची पेनल्टी लागली. त्यात माहिती चुकी आहे का? तो नियम आहे का नाही? कशाला ते काय गरज आहे? मी चुकले होतो आवाज म्यूट करू. होय ना ते सामना का नाही बॅलन्स आहे. आम्हाला काय गरज आहे काय ना स्पीड करायची? तुम्ही नियम लावले तेच नियम तुम्हाला सांगता. मला काय ते देणार ते देणार कमिटी देणार आहे कोणाचा सामना थांबवून? या ठिकाणी पाहतोय गोलंदाज प्रशांत तयार होतोय गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस अर्जुन बुवा यांनी मात्र उलटा पटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये आलं नाही आहे. व्हाईट बॉल जरूर आहे. पाहूया धावसंख्या धावफलकावरती 24. पुढील चेंडू. यावेळेस क्या बात आहे. आपल्या फॉलोथ्रू झेल या ठिकाणी पकडला गेला आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय झेलच्या स्वरूपात. क्या बात आहे. सामना फिनिश होतोय सर्व बाद आणि 40 धावा या ठिकाणी डिफेन्स कशा प्रकारे केल्या आपण पाहू शकता. तर चला गावदे अंजूर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. टॉस जिंकल्यानंतर आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे तर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. पाहूया सामन्यावीराचा पुरस्कार कुणाला जातोय पाहूया. आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाईल. काय गरज देणार तुम्ही पैसे आणा घाय होते नाही मग तू इथे जाईल असं घाय होते गोल टाकला गेला मी थांबलो होतो नाही तिच्या तुम्ही नव्हतं घेत त्याच्या नाही तो काय बोलतो मी इथे जाय पैसे आणला गाडीत गेलो नाही नाही त्यांना सांगितलं टॉस उरवा तर ते बोलले की आमचा संघ नाही घेतोय कमी केले तर वाटत नाही. राकेश आता संध्याकाळची मॅच आहे हा डायरेक्ट आता 2 झाल्यानंतर नाही 2 नाही 3 झाल्यानंतर 3 झाल्यावर आणि 3 4च्या नंतरच 4च्या अगोदरच बघा नाही बस सुट्टीची घाई होती त्याने मला मी अर्धी वाटी परत या करून बोलवला ते काय झालं काय टॉसला आले ना तर त्याची पॅनल्टी आहेच ना आपली दादा म्हणजे मी इथे आहे ना तुम्हाला दादा बघा खरं बोला तुम्ही तुम्हाला चांगले टॉस करून घ्या तुम्ही काय आपला संघ नाही का आमचा येतोय खाली पैसे सांगितलं मग किती वेळ झाला किती वेळ सामना चालू झाला तेव्हा तुम्ही इथं आले ऐका सांगा ना आम्ही कधीच कोणावर आर्ग्युमेंट अरे मी पण अर्जुन मी काय म्हणतो मला गरज नाही तुमचा डिसिजन चुकीचा आहे माझा डिसिजन आहे कमिटीचा डिसिजन आहे असं काय निर्णय कमिटीचाच आहे ना कोण कमिटी असोसिएशनचा नियम आहे तो नियम होता तसं तो ऐका जोशी साहेबांनी बोला मला नसतो तर ठीक आहे ना मला सांगतो हा सांगतो मला ना
ये दादा ताचुरो बोल तो खाली गेले पैसे आणायला मी सांगितलं किती मिनिटं झाली असेल अर्धा मिनिट तो आला अर्ध्या मिनिटात आला अर्ध्या मिनिटात आला काहीतरी मिस गाईड करताय कारण तिथं उभं होतं स्टॉपला तुम्ही पण आले नाही आणि तो पण उशीर आला अरे नाही, मी इथेच आहे ना एवढं इथे उभा आहे मी तुम्ही सांगितलं होतं पण टॉसला आलेले मान्यवरांनी हे पण तिथं होता मग आम्ही कशाला आता आलो? ऐका ना तुम्ही सोनाला मला सांगितलं पेनल्टी नको तर आम्ही नाही देऊ तुम्हाला penalty. जोशी सर सांगतील नाही तर नाही मला काय गरज आहे तुम्हाला penalty करायची. हॅलो हॅलो हा या जरा इकडे या तर चालू सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार बेटा आवाज जरा व्यवस्थित कर हॅलो ये गणेश भाऊ ये मॅच कशी चालू आहे सांगा तुम्ही दोन नीट फुकट द्या. आम्ही इथे आहोत ना 11च्या 11 दोन दोन एक मॅच आधी हॅलो ओके आलोय ना हा बघा पाहुणे होते विचारा आता. हो मग बोलवलं ना मी सांगितलं काय तो पैसा गाडीत गेले तो येतो थांब ना किती वेळ गेला असा किती बॉल पडलाय म्हणून मी अनाउन्स केला असं त्याचं म्हणणं आहे. बरोबर आहे ना? हा बरोबर तसंच आहे ठीक आहे तुम्हाला कसं वाटतंय ना तर तुम्ही तसा डिसिजन ठेवा बघू एवढे रिलेशन असून काय हॅलो राकेश सामन्यातील सामनावीराचा पुरस्कारचा मानकरी राकेश आपण आपला मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर यायचं ज्यांना शिकस्त दिली दिवसभर दिवासंघाला विजयाचा शिल्पकार दोन्ही फॉर्मॅटमधून अतिशय उत्तम दर्जाचा खेळ आपण